आपण सर्वांना माझ्या चरणम शरणम गच्छामी. तर करूया आजच्या मंगळवारच्या क्लासची सुरुवात. तर करूया वाचन. ते पुस्तकचं नाव आहे P3Y एक अद्भुत सुपर सरळ शक्ती. तर प्रत्येक मंगळवारच्या क्लासमध्ये आपण सुरुवात करत आहोत परमजीच्या जे 12 आदेश आहे त्याच्यातनं. तर आतापर्यंत आपण परमजीचे 10 जे आदेश आहे ते आपण वाचले आणि त्यांना समजून घेतले. त्याच्यातलाच 11वा जे आदेश आहे ते आज आपण वाचणार आहोत आणि समजणार आहोत. ह्याची मूळ भाषा जी आहे तर ह्या पुस्तकाची ते हिंदी आहे, पण तुमच्यासाठी मी मराठीमध्ये कन्वर्ट करणार आहे. तर 11वा परमजीचा आदेश आहे, स्टँड बाय द रायटेजियस, असिस्ट अँड बी युनायटेड, डिस्करेज अँड एक्सपोज द अनरायटेजियस. म्हणजे सत्याच्या सोबत उभे राहा, त्याला मदत करा. समाजमध्ये जेही चांगले व्यक्ती आहे ते सगळे एकजूट व्हा आणि जेही खोटं बोलणारा आहे किंवा जे खोटं आहे, चुकीचं आहे, त्याचा पर्दाफाश करा, त्याला डिप्रेस करा. अशी परिस्थिती घडून आणायची की जे खोटं बोलत आहे ते उभा होऊच शकत नाही. तर खूप मोठी गोष्ट ह्या 11वा आदेशमध्ये सांगितलेलं आहे. तर एक सत्य, P3Y शक्तीने काम बनतात. जेही विरोधी असेल त्यांना हे सांगायचं, तुमचा अनुभव नसेल पण हा माझा अनुभव आहे, मी माझा अनुभवाला स्टँड करतोय. हिम्मत असेल तर त्याला रिसर्च सांगायचा, तू रिसर्च कर, पहिले रिसर्च कर नंतर बोल, आणि जर करायचं नाही आहे सोडून दे. ओके. तर ह्याला वीरतापूर्वक ह्या गोष्टीला एक्सेप्ट करणे आणि आपला साधारण जीवनामध्ये पण जेही सत्य आहे, खरं आहे, त्या गोष्टीसोबतच त्याला स्वीकार करणे आणि तेच बोलणे. म्हणजे ते सांगतो ना, परमजीचं अजून एक वाक्य आहे, मी कोणाचाच नाही आहे, मी फक्त सत्याचा आहे. तर जेव्हाही आपल्याला माहिती आहे की सत्य काय आहे, त्याच्यासोबतच आपल्याला उभं राहायचं आहे, त्याच्यासाठीच काम करायचं आहे आणि जे त्या सत्याला ओळखलेलं आहे त्यांच्यासोबत एकजूट व्हायचं आहे, एकता करायची आहे. आणि जे खोटं बोलत आहेत की जो चुकीचं आहे त्याच्यावर त्याला नाबूद करायचं आहे, त्याचा एक्झिस्टन्सच ठेवायचा नाही आहे, असं ह्या आदेशमध्ये आहे. तसं ह्या आदेशचे भरपूर ऐतिहासिक असे इन्सिडेंट्स तुम्ही घेऊ शकतात की जसं महाभारतमध्ये. तर महाभारतमध्ये फक्त 5च पांडव होते. पांडव फक्त 5 होते, पण कौरव 100 होते. पण त्याचे क्वांटिटीने काही फरक पडला नाही. तर पांडवांनी सत्याचा साथ दिला, जे काही सत्य असेल, धर्म जे असेल त्याचा साथ दिला आणि युद्ध केलं. त्यांना माहिती होतं की मी सत्याच्याकडे आहे, म्हणून तर देव पण तर सत्याच्याच पक्षामध्ये होता, राईट. पण कर्म तर करावे लागतात. सेम तसंच राम. तर रावण जेव्हा सीताला अपहरण करून घेऊन गेला तर ते त्यांनी चुकीचं कृत्य केलं, पण राम जे होतात ते प्रत्येक वेळा सत्य आणि मर्यादा पुरुषोत्तमच राहिले. तर आपले सनातन धर्म पण हा 11वा जो आदेश आहे त्याचंच पालन करून तेच आपल्याला ज्ञान देऊन आपल्याला आतापर्यंत शिकवत आले की आपल्याला पुढच्या टाईमला काय काय करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपले जे मागचे महाभारत असो, रामायण असो की बाकीची दुसरी गोष्ट असो, ह्या सगळ्या आपल्याला शिकवतात. तर म्हणूनच 11वा आदेश असा आहे की स्टँड बाय द रायटेजियस, असिस्ट अँड बी युनायटेड, डिस्करेज अँड एक्सपोज द अनरायटेजियस. म्हणजे सत्याच्या सोबत उभे राहायचं आहे, मदत करायची आहे, एकजूट व्हायचं आहे आणि खोटं बोलणाऱ्यांचा पर्दा फाश करायचा आहे आणि त्यांना हतोत्साह म्हणजे डिप्रेस करायचं आहे आणि अशी परिस्थिती करायची आहे की ते उभा राहायला नको, म्हणजे काही बोलायला नको, तसे वीर पण राहायचं आहे. तर खरं काय आहे, खोटं काय आहे, सत्य काय आहे, तर त्याची ओळख होण्यासाठी स्वतःचा अनुभव असणे हे खूप गरजेचं आहे. तर आपण सर्वांचा ह्या P3Y क्लासमध्ये हार्दिक स्वागत. माझं नाव आहे कविता महाजन. माझी डिग्री आहे MBA ड्युअल स्पेशलाइज्ड आणि मागच्या 20 वर्षापासून P3Y शक्तीचा लाभ घेत आहे. तर ह्या P3Y शक्तीने माझे अनेको काम बनलेले आहेत आणि अनेको इच्छा माझी पूर्ण झालेली आहे. तर हे एक सत्य आहे, पण मी
कोणीतरी मला जर त्याला झुठवलं की नाही हे झूट आहे, हे कसं होतं, हे काय होतं, मला डोकं लावायची गरज नाही आहे ना, त्यांना प्रूफ करायची गरज आहे. कारण की ऑलरेडी माझा स्टडी झालेला आहे. माझं जे रिसर्च आहे ते ऑलरेडी झालेलं आहे की P3Y शक्ती एक अशी शक्ती आहे की जे माणसाला माणूस पण बनवतो, मेहनती पण बनवतो, प्रामाणिक पण बनवतो, आज्ञांकित पण बनवतो, इच्छा पण पुरी करतो आणि वीर बनवतो. ह्या सगळ्या क्वालिटी P3Y शक्तीने येऊ शकतात. पण त्याच्यासाठी स्वतः अनुभव करणे हे अति गरजेचे आहे. तर ह्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत की हे कसं करू शकतो किंवा ही शक्ती आपण कसं घेऊ शकते. तर जेही इथे उपस्थित आहे किंवा जेही व्यक्ती ऑनलाईन बघत आहेत त्या सर्वांचं ह्या क्लासमध्ये हार्दिक स्वागत. तर ह्या क्लासमध्ये बसण्याने पहिले एक गोष्ट डोक्यामध्ये फिट करून ठेवायची आहे की P3Y ही एक शक्ती आहे, एक महान शक्ती की जे तुमची माझी पूर्ण विश्वाची सगळ्यांची सुखदायी आणि लाभदायी इच्छा पूर्ण करू शकते. फक्त आळशीची इच्छा पूर्ण करणार नाही आणि चुकीची इच्छा पूर्ण करू शकणार नाही. तर चुकीची इच्छा म्हणजे आज बोललो ना आपण 11वा आदेशच आहे परमजींचं की जे खोटं आहे म्हणजे जे अनरायटिजियस आहे, जे जे चुकीचं आहे किंवा खोटं आहे त्याला एक्सपोज करायचं आहे आणि सत्याच्या साथमध्ये द्यायचं आहे. तर काय चुकीचं आहे, काय चांगलं आहे ते आपल्याला सगळ्यांना वी आर इनफ मॅच्युअर, आपल्याला माहिती आहे की काय सत्य आहे. तर त्या सत्याला कनेक्ट होऊन राहायचं आहे जेव्हा ही कुठली परिस्थिती आली तेव्हा. तर हा कुठलाही धर्म, देवी देवता, गुरु, साधू असं नाहीये. फक्त एक शक्ती की जे शक्ती आपण आपल्यामध्ये जितकी पण घेऊ त्याप्रमाणे आपली इच्छा पूर्ण होणार नियम अनुसार. तर त्याच्यासाठी काही पॅटर्न्स आहेत. पॅटर्न म्हटल्यावर काही पद्धत आहे, क्रिया आहे, ते आपल्याला कराव्या लागणार आहे. खूप सोपी क्रिया आहे. डेली लाईफमध्ये जर व्यक्ती आत्तापासूनच, जे नवीन व्यक्ती असेल ते आत्तापासूनच करायची सुरुवात करणार, त्याच्या आयुष्य ह्या लेवलला असेल तर तो हळूहळू असा हाय लेवलला पोचणार आणि ते त्याला स्वतः कळणार की हो माझं आयुष्य आता ह्याप्रमाणे पोचत आहे किंवा होत आहे, हे स्वतःचा अनुभव होणार. तर P3Y, तर पहिला P म्हणजे परमजी. परमजी दृश्य पण आहे आणि अदृश्य पण आहे. आपण ह्या मंगळवारच्या क्लासमध्ये परमजीच्या अदृश्य शक्ती म्हणजे हे 1 ते 11 वाक्य हे परमजीची अदृश्य शक्ती आहे. ह्यांचं आपण मानसिक पूजन करूया त्वमेव माताचा श्लोक बोलून. बोलूया. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. तर हे झाली आपली हे झालं आपलं परमजीचं मानसिक पूजन. तर परमजी दृश्य आणि अदृश्य. तर अदृश्य परमजी म्हणजे हे P3Y शक्ती आणि परमजी म्हणजे दुसरी म्हणजे दोराई नाहीये, ते एकच आहे. पुढे हे सगळ्या गोष्टीचं ज्ञान देण्यासाठी किंवा हे असण्यासाठी जीवनमध्ये जिवंत गुरु असणे गरजेचं आहे. आपण सर्वांना माहिती होतं की खोटं कधीच बोलू नये किंवा त्याच्यासोबत राहू नये आणि प्रत्येक वेळा सत्यासोबत राहणे. पण त्याचं जे सार आहे किंवा जे बुद्धी आहे किंवा त्याचं बेसिक काय आहे त्या गोष्ट समजून घेण्यासाठी किंवा ते आपल्या डोक्यामध्ये शिरण्यासाठी जे आपल्याला शिकवतात ते म्हणजे गुरु. तर हे P3Y इतकी महान शक्ती आहे, ते जे तुम्हाला आणि मला शिकवतात ते आहे डॉक्टर अजित. स्वतः MBBS MS डिजिटल लेप्रोस्कोपी सर्जन एक सुप्रिटेंडंट राहिले आहे आणि त्यांनी 12,000 पेक्षा जास्त ऑपरेशन पण केलेलं आहे आणि एकही ऑपरेशन फेल गेलेलं नाही. म्हणजे डॉक्टर अजितने इतके सगळे अचीवमेंट्स हासिल केले आहेत की ज्या एरियामध्ये जिथे पण त्यांनी ते ऑपरेशन केलेलं आहे तिकडचे लोक त्यांना भगवानसारखे पूजतात. त्यांना म्हणतात की तुम्ही तेव्हा माझं ऑपरेशन केलं होतं, आतापर्यंत मला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इतके डॉक्टर अजित म्हणजे परमजी सोबत राहून त्यांनी इतकी सिद्धी हासिल केलेली आहे आणि त्याच्यातलीच कैयो सिद्धीमधली एक सिद्धी अशी आहे हिलिंग पॉवरची की जेही व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा त्रास असेल तर ते डॉक्टर अजितच्या हिलिंग पॉवरचा उपयोग करू शकतात, प्रयोग करू शकतात की कुठल्याही प्रॉब्लेममध्ये तुम्हाला राहत होऊ शकते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे की तुम्ही ह्या हिलिंग पॉवरचा पण प्रयोग करू शकतात. तर असे गुरु की जे आपल्याला शिकवतात
इवन तुम्हाला काही पर्सनल प्रॉब्लेम आहे किंवा कन्फ्युजन आहे किंवा आयुष्यामध्ये आता ज्या क्षणामध्ये तुम्ही आहात त्याच्यामध्ये काही तुम्हाला ह्या स्तरातून पुढच्या स्तराला जायचं आहे, त्याच्यासाठी मार्गदर्शन पाहिजे, गायडन्स पाहिजे, त्याच्यासाठी पण डॉक्टर अजित अवेलेबल असतात. तर त्यांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही त्यांच्याशी बोलू पण शकतात. पण एकच आहे की त्यांची आज्ञाचं पालन केल्याने नक्कीच तुम्ही पुढे जाणार आणि तरणार. तर आपण असे गुरु जे तुमच्या आयुष्यामध्ये जेही गुरु असतील ते आणि आपले हे पृथ्वीबाई गुरु डॉक्टर अजित यांचं गुरु ब्रह्माचा श्लोक बोलून गुरुपूजन करूया. बोलूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता गुरुवंदना, खरी गुरुवंदना म्हणजे गुरुची आज्ञाचं पालन, हेच गुरुवंदना आहे. की आपण गुरुसोबत मनमानी केली, गुरु केले खरी, पण गुरुची आज्ञाचं पालन केलं नाही, ते काय बोलले ते ऐकलं नाही. तर आयुष्यामध्ये जिवंत गुरु असणे खूप गरजेचे आहे, खूप गरजेचे आहे. आणि अजून डॉक्टरजी आणि परमजी पण म्हणतात की जिंदे को पूजना बहुत ही मुश्किल है. तर का मुश्किल आहे जिवंतला पूजायला? जेव्हा शंकर होते, जेव्हा हनुमानजी होते, जेव्हा साईबाबा होते किंवा जेव्हा बाकी इतर जेही देवी देवता आहे, महाकाली, भवानी हे सगळे होते, तर ह्यांना हे का जिवंतपणे नाही पूजले गेले? ते तर ह्याच पृथ्वीवर झाले ना. तर हे अशा करता की त्यांची आज्ञाचं पालनच करायचं नाही कोणी. ते सांगतात तर त्या मनुष्य स्वतःच डोकं लावतो, हे का सांगितलं असेल, मग असंच का सांगितलं असेल, मग तिथेच का जायचं आहे. ह्या जे मन आहे ना आपलं, ते आपल्याला नशिबासोबत कनेक्ट करून ठेवतो, एकदम कनेक्टेड असतो आपल्या नशिबासोबत. तर ते आपल्याला बरोबर त्याचप्रमाणे घडवतो ज्याप्रमाणे तुम्हाला नशीबमध्ये लिहिलेलं आहे. पण तुम्हाला जर नशीब शिवाय दुसरं एक्स्ट्रा जर पाहिजे असेल आणि चांगलं जर पाहिजे असेल तर त्या मनाला थोडंसं कंट्रोल करावं लागेल. तर ह्या म्हणून जिवंतला पूजू शकले नाही, आपणच करू शकलो नाही, नाहीतर आपल्यामध्ये किती सिद्धी आली असते. म्हणूनच परमजीने हे पृथ्वी शक्ती अशी दिलेली आहे की सोपी बनवलेली आहे. नाही तुमच्यानी जास्त नाही होत, काही हरकत नाही, फक्त हे बेसिक गोष्ट करा, तुमची इच्छा पूर्ण होणार. पण ते सांगण्यासाठी आपल्याला गुरु दिले. पण आता त्यांची सांगितल्या गोष्टीला फॉलो करण्यासाठी मनाला कंट्रोल करायचं आहे. तर ते मन कसं कंट्रोल होईल? तर परम श्वासने. हे क्रिया परमजीने दिलेली आहे की मन सांगतोय मी की कंट्रोल करायला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती म्हणतं की अरे नाही नाही, मनाला थोडं आवरून ठेवायचं, मनाला हसं करायचं, पण कसं करायचं? युक्ती तर सांगा. तर त्यांनी परमजीने आपल्याला सॉल्युशन देऊन टाकलं की हे गोष्ट करण्याने, परमश्वास करण्याने तुमचं मन कंट्रोलमध्ये येणार. तर खूप सोपी क्रिया आहे. ताट बसायचं आहे, गर्दन मस्तक कमर एका लाईनीमध्ये असायला पाहिजे. श्वास घ्यायचा आहे तोंडानी, लांब श्वास घ्यायचा आणि नाकातून श्वास आवाज न करताना बाहेर काढायचा आहे. मी तुम्हाला एक करून दाखवत आहे, तुम्ही शिकून घ्या. हे आहे एक परमश्वास. असे आपल्याला 10 परमश्वास करायचे आहे. तर हे 10 परमश्वास जेव्हा हे तुमचं मन विचलित आहे, डिस्टर्ब आहात, टेन्शन डिप्रेशनमध्ये आहात, रडायची इच्छा होत आहे, कोणाशी भांडण झालेलं आहे, मन खूप अपसेट आहे, तेव्हा तुम्ही हे परमश्वास करू शकतात. तुम्ही स्वतः अनुभव करणार की हे परमश्वास केल्यानंतर मनाला इतकी अपार शांती होऊन जाते. ते वातावरण तसंच राहतं, आपल्यामध्ये फेर होतो, हे हळूहळू कळायला लागतं. तर जे व्यक्ती नवीन आहे ते आत्ता जर शिकून घेतील तर आता पण त्यांना शांतीचा अनुभव होणार. तर हे क्रिया फक्त सांगितली, पण त्याच्यासोबत जोडायचं आहे आपल्याला परमजीची शक्ती. तर मी तुम्हाला जसं सांगितलं P3 व्हाय म्हणजे काय, पहिलं पी म्हणजे परमजी, म्हणजे 11 वाक्य. तर हे 11 वाक्यातलं 6, 7, 8 आणि 9 म्हणजे 6 ते 9 वाक्यपर्यंत आपल्याला बोलायचं आहे. म्हणजे हे कुठलं तरी श्लोक मंत्र वगैरे नाहीये, ट्रान्सलेशन पण करायचं नाहीये. हे फक्त एक शक्तीला बोलवायची, म्हणजे म्हणून घ्या की टेलिफोन नंबर आहे, जे आपण बोलतो ते शक्ती आपल्या समोर येते आणि आपली इच्छा पूर्ण करते. तर चला बोलूया 6वा, 7वा, 8वा आणि 9वा वाक्य. हे परमजी, मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परमजी को नमस्कार करती हूँ. परमजी, परमश्वासची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, मन शांत करा,
टेन्शन, डिप्रेशन कमी करा. मी आनंदित राहू असं करा. आता 10 लांब परमश्वास मन परमजी नावावर. दस म्हणजे बस. तर हे 10 परमश्वास सकाळ दुपार संध्याकाळ करू शकतो. किंवा ज्या व्यक्तींना सायकोसोमॅस्टिक प्रॉब्लेम आहे, डोकेदुखी किंवा हायपर ॲसिडिटी किंवा ब्लड प्रेशर, ह्या व्यक्तींना परमश्वासची हे क्रिया खूप लाभदायी होते. त्यांना राहत मिळते, त्यांना बरं वाटतं. तर हे परमश्वास तुम्ही 10-10 घेऊ शकतात. जेव्हा मन विचलित असेल तेव्हा 10, 15, 20, 50 किती पण तुम्ही करू शकतात. त्यानंतर आहे P3Y पुस्तकं. तर पुस्तक आणि साहित्य भरपूर आहे. मी प्रत्येक वेळा सांगते, जसं वाचन तसे विचार, विचार तसे वागणुकी. तर आपलं वागणुकी क्लास ए ग्रेडच्या असायलाच पाहिजे. तर त्याच्यासाठी एकलिस्ट कुठलाही पुस्तक, एक P3Y, अद्भुत सुपर सरळ शक्ती, परमज्ञान मॅगझिन, गर्भगीता, ह्याच्यातले ॲटलिस्ट 2-2 पाने वाचायची आपल्याला सवय करायला पाहिजे, की परमजीच्या शक्तीसोबत आपण कनेक्टेड राहू शकतो. आणि जेव्हा विकट परिस्थिती येते तेव्हा आपल्याला कळतं की आपण काय करायला पाहिजे. पहिले शक्तीसोबत कनेक्ट राहू तरच आपल्याला कळेल ना की आपल्याला काय करायचं आहे. तर तसे P3Y शक्ती काय आहे त्याच्याबद्दल पण तुम्हाला कळेल आणि तुमची जे मोठी इच्छा आहे ते लवकरात लवकर पूर्ण पण होणार. तर आता आपण ऐकणार आहोत डॉक्टर अजितची वाणी. तर डॉक्टरजी जेव्हा आपल्याला मेसेज देतात किंवा काहीतरी सांगतात, तर तेव्हा ते आपल्याला पाणी सिद्ध करून देतात. तर जेव्हा पाणी सिद्ध करतात तेव्हा आपल्याला उजव्या हातात धरायचं आहे आणि त्या पाणीकडे बघत राहायचं आहे. तर ह्या पाणी पिण्याने रोग तकलीफ बिमारी कमी होते, इम्युनिटी पॉवर वाढते, घरामध्ये सुख शांती समृद्धी वाढते. तर हे रेग्युलर पाणी पिण्याने हा अनुभव होतो. आणि मंगळवारचा ह्या क्लासमध्ये पाणी पिल्याने तुमच्या घरामध्ये आनंदित, सुख आणि शुभ समाचार लवकर येतील. हा मंगळवारचा क्लासचा डॉक्टरजीचे विशेष आशीर्वाद आहे. तर चला ऐकूया डॉक्टरजीची वाणी. पाणीचा ग्लास ते स्वच्छ घेऊन घ्यायचा आहे. परम जी को नमस्कार। परम जी का स्मरण करके आज 2024 जनवरी 31 क्रिश्चियन वर्ष का अंतिम दिन पर डॉक्टर अजीत का PDME नगरी सूरत से आज मकर संक्रांति P3Y महोत्सव स्वागत दिन पर आशीर्वाद। आज के क्लास से खूब लाभ हो। P3Y महोत्सव स्वागत दिन अर्थात 15 दिन के बाद मकर संक्रांति P3Y महोत्सव है। तो आज से जो रोजाना एक व्यक्ति में या अधिक व्यक्ति में यह क्लास का निमंत्रण देंगे, उनको खूब लाभ होगा, बड़ी इच्छा जल्दी पूरी होगी। अधिक लाभ होगा जब अधिक व्यक्तियों में यह क्लास का निमंत्रण देंगे। और जो सूरत के बाहर के, गुजरात के बाहर के, विदेश के लोग हैं, तो उनको यह P3Y महोत्सव क्लास बहुत फायदाकारक रहेगा। वे शनि, रवि, सोम, मंगल 4 दिन का सूरत यात्रा पैकेज बना सकते हैं। शनिवार को सुबह 8 बजे बाइक रैली होगी। जनवरी 12 को परमजी जुलूस सुबह 8 बजे। जनवरी 13 पूनम डॉक्टर अजीत मौन
और डॉक्टर के सामने ध्यान क्लास होगा मैदरपुरा ब्रांच सेंटर में। और जनवरी 14 परम जी महाअभिषेक दिन मकर संक्रांति पितृवय महोत्सव क्लास, बड़ा पावर, बड़ी इच्छा पूरी होगी। तो सभी को यह 11 से 14 पीडीएमई नगरी सूरत में आने का निमंत्रण है। और यहाँ पर 3 पीडीएमई स्थल जो परम जी ने बनाए हैं, जहाँ शक्ति रखी है, जहाँ पपरा करने से जल्दी इच्छा पूरी होती है, तो वह स्थलों के दर्शन करने हेतु निमंत्रण है। पप्र पानी, पप्र प्रसाद देखते रहिए। इन्होंने प्रसाद इत्यादि रखे हैं, प्रेम से कहिए परम जी कृपया स्वीकार कीजिए। परम जी कृपया स्वीकार कीजिए। परम जी कृपया स्वीकार कीजिए। परम जी ने पप्र पानी, पप्र प्रसाद इत्यादि पितृवय शक्ति सबर बना दिए। प्रयोग कीजिए, पितृवय शक्ति पाइए। परम जी वचन, वह स्त्री के बारे में अफवाह होगा। 1993 सितंबर 4 को परम जी यह वचन बोले थे। विवरण बाद में सुन सकते हैं। आज परम जी संवत 31 का छठा धन मास का 17वां दिन है। कल अमावस गई, आज से पोष मास शुरू हुआ, तो शुक्ल पक्ष की एकम है। तो परम जी को प्रार्थना कि सभी पितृकर्ताओं का यह शुक्ल पक्ष पूरा पोष मास खूब अच्छा बीते। और कह ही दिया, आज से मकर संक्रांति पितृवय महोत्सव का प्रचार कार्य आरंभ हो गया। उसका स्वागत दिन क्लास है। तीसरे मंगलवार को मकर संक्रांति पितृवय महोत्सव क्लास, परम जी का महाअभिषेक दिन सूरत में जहांगीरपुरा एसएमसी कम्युनिटी हॉल में धूमधाम से मनाएंगे। जो आएंगे उनकी बड़ी इच्छा जल्दी पूरी होगी। आज क्रिश्चियन वर्ष का अंतिम दिन है, तो 7 PM क्लास में डॉक्टर अजीत ऑनलाइन समर्पण कराएंगे। वह क्लास P12THF पर अवश्य अटेंड कीजिएगा। कल जनवरी 1 तो पितृवय साहित्य बदलने का दिन है। 2025 शुरू होगा। तो पप्र स्टिकर, परमाणु स्टिकर, कॉपर पप्र विभूति इत्यादि चेंज करें, लाभ होगा। गुरुवार को इनकम वृद्धि क्लास और जनवरी 5 को समीक्षा दिन का अल्थान सेंटर स्थापना दिन क्लास का आरंभ दोपहर में 3 बजे होगा। और उसी दिन कतारगाम पीछे ब्रांच सेंटर का भी स्थापना दिन मनाया जाएगा। अटेंड कीजिएगा, लाभ होगा। और उसका भी खूब प्रचार करें पूरे सूरत में और सभी जगहों में यह क्लास का निमंत्रण दें। जिनका जन्मदिन है उनको शुभ जन्मदिनम तुभ्यम। जो भी यजमान बने हुए हैं उनको परम जी का स्मरण करके आशीर्वाद। अपने क्लास को लाइक कीजिएगा, शेयर कीजिएगा, कमेंट लिखिएगा। और मकर संक्रांति पितृ महोत्सव क्लास अधिक अच्छा हो, इसी हेतु सुझाव भी दीजिएगा, कमेंट लिखिएगा। और अपनी चैनल्स पितृ और देश विदेश की अनेक चैनल्स को
एक या अधिक व्यक्तियों से सब्सक्राइब करवाइएगा। परम जी को अर्पण। क्षणाम क्षणाम गच्छामी. तर हे होती डॉक्टर अजितची वाणी. तर आताच 14 दिवसांनंतर महोत्सव P3Y मोठा महोत्सव येणार आहे. ते आहे मकर संक्रांतीचा क्लास. तर त्या दिवशी परमजीतचं महाअभिषेक झालेलं होतं आणि वर्षातले 4 जे महोत्सव असेल ते भरायचेच भरायचे. ते इतके मोठा क्लास, मोठा पॉवर, मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते आणि इतकी शक्ती भेटते आपल्याला, इतका आनंद भेटतो. आणि जसं जेवायला आपल्याला वेळोवेळी पाहिजे ना, तसं परमजीची शक्ती पण आपल्याला वेळोवेळी घ्यायला पाहिजे. दिस इज हे जे आहे ना, हे काही सुपरफिशियस नाही आहे की एक तुम्हाला दिलं तर ते एकदम लाँग टर्म राहणार आहे. नाही, त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागणार. एकदा दिलं ना की व्यक्ती आळशी होऊन जातं. हां, आता भेटलं, आता कशाला मेहनत करायची. तर त्या परमजींना आवडतं मेहनती. तर व्यक्ती जोपर्यंत मेहनत करत राहतो तोपर्यंत त्याला हे शक्ती मिळत राहणार आहे. तर दुसरा P म्हणजे पप्र. तर इच्छापूरक संकटमोचन 1 ते 11 वाक्य ह्याच्याने तुम्ही कुठलीही स्वतःची इच्छा पूर्ण करू शकतात. तर आपण हे मंगळवारच्या क्लासमध्ये पूर्ण आठवड्यात चांगलं जाऊ त्याच्यासाठी पप्र घेत असतो. तर बोलायचे आहे 1 ते 8 वाक्य. ज्यांना येत नाही ते माझ्यासोबत बोलू शकतात. बोला. परम शरणम गच्छामी, हंसम शरणम गच्छामी, अद्वैतम शरणम गच्छामी, आनंदम शरणम गच्छामी, चरणम शरणम गच्छामी. हे परम जी, मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, ह्या मंगळवार ते पुढच्या मंगळवारचे प्रत्येक दिवस माझे चांगले जाओ असं करा. मी जेही काम करू त्याच्यामध्ये सफलता द्या. माझं मन, डोकं सगळं शांत राहो. टेन्शन, डिप्रेशन न येऊ तसं करा. प्रोफेशनल लाईफमध्ये मला यश द्या. अवतीभोवतीचे जेही लोक आहेत ते सगळे माझ्या लाभमध्ये असो. शत्रू किंवा वाईट नजर त्याच्याने मला वाचवा. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी वाढवा. माझे नोकरी, व्यवसायामध्ये बढोतरी द्या. लक्ष्मी जास्त येऊ, पैसे जास्त येऊ, बरकत राहो असं करा. खर्च कमी हो असं करा. ह्या मंगळवार ते पुढच्या मंगळवारचे सगळे दिवस माझे लाभदायी, सुखदायी आणि आनंदित जाओ असं करा. परमजी, ह्या दिवसांमध्ये कुठलाही विघ्न नाही येऊ आणि जर आले तर मी जेही काही पप्र करू ते सगळे पप्र सफळ हो असं करा. माझ्या वाणीमध्ये तुमची वाणी द्या की मी जेव्हाही कोणाला पप्र करू किंवा P3Y माहिती देऊ तर मी हिम्मतीने त्याचा प्रचार करू. वाक्य नंबर 10. इच्छा पूर्ण होते ही पकरमध्ये. किती रुपये तुम्ही बोलून घ्या. 10 रुपये किंवा जे तुमची इच्छा. परमजींना देईल किंवा 1 लिटर पाणी किंवा 1 फूल परमजींना देईल. वाक्य नंबर 11. इच्छा पूर्ण होते ही पकरमध्ये पुढच्या मंगळवारचा क्लास अटेंड करेल आणि दोन व्यक्तींमध्ये गुडलक पत्रकार हे ऑफर करत राहील. तर हे गुडलक पत्रकार आपल्या खिशामध्ये असायलाच पाहिजे. जेही व्यक्ती तुमच्याकडे रडतंय किंवा त्यांची तकलीफ, प्रॉब्लेम वगैरे सांगतायत तर त्यांना हे गुडलक पत्रकार ऑफर करायचं आहे. प्रचार करण्याने इतकी शक्ती भेटते. परमजींना प्रिय आहे प्रचार. पैसे कमी बोलले किंवा नाही बोलले चालतील, पण प्रचार बोलायचा आहे. कारण की आपण कोणाच्या सुखामध्ये किंवा दुःखामध्ये तर सगळे हो 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 करून सोडून जातात. त्यांना फक्त काउन्सिल करू शकतात. आपल्याकडे परमजींनी अशी शक्ती दिलेली आहे की त्या प्रॉब्लेममधून तो लगेच बाहेर पण निघू शकतो. तर हे त्यांनी ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं तर आपलं काय घेणं देणं, त्या भोगवायचंच असेल, राईट. तर हे P3Y शक्ती हे भाग्यवान लोकांनाच भेटतं, असं सहज लोकांना भेटत नाही. तर म्हणूनच हे P3Y एक अद्भुत अशी शक्ती आहे की जे तुम्ही सगळ्यांना ऑफर करत राहा. ज्यांना यायचं आहे, घ्यायचं आहे ते येऊन जातील. तर आता करूया परम नाद. आध्यात्मिक उन्नतीसाठी, मन शांत राहण्यासाठी आणि आपली मोठी इच्छा पूर्ण होण्यासाठी. तर परम नादने इतकी आध्यात्मिक उन्नती होते की आपले इष्ट देवी देवताचे दर्शन पण होऊ शकतात. तर परमश्वासच्या क्रियासारखीच ही क्रिया आहे. श्वास घ्यायचा आहे तोंडाने, नाकातून श्वास बाहेर काढायचा आहे. पण जेव्हा जसं भवरा गुंजन करतो तसं गुंजन होतं. मी तुम्हाला एक करून दाखवत आहे. हे आहे एक परमनाद. असे आपल्याला 3 परमनाद करायचे आहे. तर जसं मी सांगितलं की परमजीची शक्ती ह्याच्यासोबत जोडायची आहे. परमनाद बोलताना 1 ते 8 वाक्य बोलायचे आहे. बोलूया. परमं शरणं गच्छामि,
हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि। हे परम जी, मुझ पर कृपा करो। सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ। परम जी, परम योगची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, माझा आध्यात्मिक उन्नती करा, माझे मन शांत हो असं करा, मला रात्री चांगली झोप येऊ द्या, मी त्वरित सचोट निर्णय घेऊ अशी मला बुद्धी द्या, वीर बनवा, P3Y शक्तीचा अधिकतम लाभ घेऊ आणि प्रचार करू। 3 लांब परमनाद। मस्तीच नावून आपली सगळी इच्छा मागून घ्या। परमजी आणि डॉक्टर अजित यांच्या स्मरण करून आपण सर्वांना आशीर्वाद की जेही तुम्ही मागत आहात ते परमजी सगळी इच्छा तुमची पूर्ण करू। तर आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो आणि आपण पैशांमध्ये अजून सद्धर राहो, त्याच्यासाठी प्रत्येक गुरुवारी सकाळी 7 वाजता होतो इन्कम वृद्धी क्लास, ते प्रत्येकाने अटेंड करायचे आहे। आणि शुक्रवारी असतो P3Y इंटरनॅशनल क्लब मीटिंग आणि ध्यान क्लास। जेही ध्यान क्लास अटेंड करणार त्यांची मानसिकता आणि बुद्धीचा त्याचा ग्रोथ होणार, जीवनामध्ये आनंद आणि खुश राहणार। तर त्या खूप लोकांना चमत्कारिक अनुभव पण झालेले आहेत, तर तेही तुम्ही करू शकतात। जितकं द्यायचं आहे तितकं कमी आहे। तर P3Y मध्ये भरपूर काही आहे, तर आपल्याला ते घेता आलं पाहिजे। तर हे सगळे सोपे फक्त बेसिक गोष्ट आहे। एक तर परम श्वास, दुसरं परम नाद, तिसरं पप्र, चौथं पप्र पाणी आणि पाचवं साहित्य। तर परम श्वास तुम्हाला शिकवलं, परम योग करता तुम्हाला शिकवलं, पप्र घेता तुम्हाला शिकवलं, चौथं पप्र पाणी जे डॉक्टर अजितकडनं आपण घेतलं, पाचवं साहित्य म्हणजे ज्याच्यामध्ये पुस्तक आणि बाकी इतर जे साहित्य असतात जे आपल्याला धारण करायचे, जसं पप्र विभूती आहे, तेल आहे, गुडलक कार्ड आहे, स्टिकर्स आहेत, ह्या सगळे साहित्य आहे। ह्या साहित्याचे पण वेगवेगळे इम्पॉर्टन्स आहे, त्याचं पण महत्त्व आहे। तर पुढच्या मंगळवारच्या क्लासमध्ये आपण सगळ्या साहित्याचं महत्त्व समजणार आहोत। ठीक आहे, तर आता तुम्हाला हे 5 बेसिक गोष्ट तुम्हाला सांगितलेलं आहे आणि कंटिन्यू क्लास अटेंड करण्याने परमजीकडे आपली भक्ती वाढते, P3Y शक्ती काय आहे ते अजून क्लिअर होतो। तर ह्या क्लासमध्ये जेही नवीन आहे किंवा जे ऑनलाईन नवीन बघत आहेत त्यांना जर कळालेलं नसेल तर पुढचे 3 महिन्यापर्यंत प्रत्येक मंगळवारचा क्लास अटेंड करा आणि डॉक्टर अजितच्या 7 वाजताचा गुरुवारचा क्लास अटेंड करा। नक्कीच तुम्हाला हे P3Y शक्तीविषयी माहिती मिळणार आणि तुम्हाला कळेल पण। जर तरी पण नाही समजलं तर मला पर्सनली पण कॉन्टॅक्ट करू शकतात। क्लास संपल्यानंतर यूट्यूबवर जेव्हा हा लोड होतो तेव्हा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात। आणि प्रचार माध्यम खूप सोपं आहे। ह्या क्लासची लिंक जेही व्यक्ती गरजूमंद आहे, जे तकलीफमध्ये आहे, प्रॉब्लेममध्ये आहे, त्यांना तुम्ही हे देऊ शकतात। चला करूया क्लास समापन। बोलूया, हे परमजी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परमजी को नमस्कार करती हूँ। परमजी आजचा क्लास आणि त्याचे फळ आपल्या चरणामध्ये अर्पण। परमाइदम न मम। परमजी की जय हो, जय जयकार हो। भेटूया पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता। तर हसत राहा, हसवत राहा, आनंदित राहा आणि P3Y प्रचार करत राहा। तर भेटूया आपण पुढच्या मंगळवारी।